नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण वारली चित्रकला हा पाठ अभ्यासणार आहोत. तर या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर गोविंद गारे. जन्म 1939, मृत्यू 2006. व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून यांना ओळखले जाते. आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य, संस्कृती इत्यादी लेखन प्रसिद्ध. भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगाकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयी माहिती या पाठात आलेली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन कशा प्रकारे समृद्ध करते याची माहिती या पाठामध्ये आलेली आहे. पहा, भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे, परंतु त्यामध्ये वारली चित्रकलेचा कशा प्रकारे समावेश आहे आणि वारली चित्रकलेने मानवी जीवन कशा प्रकारे समृद्ध केले, वारली चित्रकलेसाठी लागणारे साहित्य आणि त्याच्यामध्ये असलेले माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. चला तर मग आपण अभ्यासूया वारली चित्रकला हा पाठ. भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला असे या कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. भारतीय संस्कृतीच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा मोठा आधार आहे आणि या कलेमध्ये नागरी संस्कृती, नागरी म्हणजे शहरी संस्कृतीपासून मुक्त परंपरागत प्राचीन आलेले निसर्गप्रेम म्हणजे निसर्गामधून सहज आपल्याला जे काही उपलब्ध होतं त्या साहित्यातून ही कला साध्य केली जाते किंवा या कलेचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजेच आदिवासी कला असे समीकरण मांडता येईल. महाराष्ट्राला आदिवासी कलाचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यात वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, मुखवटे, मृणमूर्ती, धातुकाम, पाषाणमूर्ती, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. तर या कलेमध्ये वारली चित्रे, लाकडी कोरीव काम, लाकडापासून बनवलेल्या वस्तू, मुखवटे, विविध प्रकारची मुखवटे, मृणमूर्ती, मातीच्या मूर्ती, धातुकाम, धातूपासून बनवलेल्या वस्तू, पाषाणमूर्ती, दगडापासून बनवलेल्या मूर्ती, वाद्य, शिकारीची साधने व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश हा आदिवासी कलांमध्ये होतो. पहा, आदिवासीची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यावर, घराच्या कुंड्यावर, भिंतीवर चौकोन त्रिकोणाकृतीची अनेक चित्रे काढलेली असतात. वारली चित्रकलेचा परिपोष संस्कृती, परंपरा व इतर परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेले आहे. त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन, लोकजीवन चित्तारलेले दिसते. त्यात आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदीनाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. वारली चित्रकलेचा विकास होत असताना या वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यावर म्हणजे वस्ती आणि कुडाची घरं म्हणजे साधी जी लाकडापासून बनलेली असतात, भिंतीवर चौकोन त्रिकोणाकृती अनेक चित्रे काढलेली असतात. मातीची घरे, या घरांवरती वारली चित्रकले काढली असते. मग या चित्रामध्ये कशाचा समावेश असतो तर निसर्गामध्ये जे काही आहे, वृक्षवेली, नदीनाले, डोंगर, पहाड, नृत्य, शेतीचा हंगाम म्हणजे मौसम, शिवार, शेत, जत्रा इत्यादी विषयांना धरून या विषयांचा समावेश करून ही भित्तिचित्रे म्हणजे भिंतीवरती काढलेली चित्रे, ही चित्रे रेखाटलेली दिसतात. वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास
वारली लोकांच्या छोट्या छोट्या रस्त्यावर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कला आविष्काराचा शोध घ्यावा लागतो. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरशुभ्र वारली चित्रे लहान मुलांनी काढलेल्या चित्रांसारखी वाटतात. परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेली असतात. प्रेरणा म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून मिळालेली प्रेरणा, तसं या वारली चित्रासाठी निसर्गाकडून प्रेरणा मिळाली. तर या वारली चित्रकलासाठी तांदळाचे पीठ, आपण जे तांदूळ खातो ते तांदळाचं बारीक पीठ आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून, पाणी टाकून त्या द्रवाने बांबू म्हणजे एक वनस्पती आहे, झाड आहे, त्या वृक्षाच्या काड्यांपासून रंगवलेली पांढरशुभ्र वारली चित्रे. छोटी मुले कशी चित्र काढतात, म्हणजे त्यांना जमेल तशी मुले चित्र काढतात. त्या चित्रांप्रमाणे ही वारली चित्र वाटतात. परंतु त्या चित्राकडं पाहिल्यानंतर त्या चित्राकडून निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. वारली चित्रातील आकार, रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकलांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण या लोकांनी घेतलेले नसताना देखील अप्रतिम चित्रे सुचतात कशी, असाही प्रश्न पाहणाऱ्यांच्या मनात निर्माण होतो. रंगाचा अतिशय कमी वापर, उदाहरणार्थ तांदळाचे पीठ, गेरू, काजळी, हळद कुंकू, रंगीत फुले व झाडांचा चीक याचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करतात. चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील तयार करत नाहीत. सुचतील तसे आकार ते गुंफत जातात. पहा, तर वारली चित्रकला काढत असताना कुठल्याही प्रकारचं प्रमाणबद्ध म्हणजे आपण एखादं ड्रॉइंग शीट घेतो, त्याच्यावरती स्पट्टीच्या सहाय्याने आखतो, तशा प्रकारे नाही, प्रमाणबद्ध नाही, सुचतील तशा प्रकारचे चित्र काढतात. आणि त्यांच्या त्या कल्पनेला आपल्याला दाद म्हणजे त्यांच्या त्या कलेला आपण एक प्रकारची स्तुती करायला हवी, असाही प्रश्न पाहणाऱ्यांच्या मनात निर्माण होतो. मग यासाठी काय काय वापरतात, तर तांदळाचे पीठ, गेरू, काजळी, हळद जे आपण वापरतो, कुंकू, रंगीत फुले त्याच्यापासून कलर बनवतात, झाडांचा चीक म्हणजे झाडाच्या सालीपासून पातळ चीक असा रससारखा भाग निघतो, याचा उपयोग चित्र रंगवण्यासाठी करतात. आणि ते रफ स्केच म्हणजे आपण एखाद्या रफ पेजवरती आधी काढून पाहतो, कुठल्याही व्यक्तीचं असेल, प्राण्याचं चित्र आपण काढून पाहतो, पण ते जिथे चित्रे काढायची असेल भिंतीवरती तिथे ते काढायला सुरुवात करतात. रफ सुचतील तसे ते चित्र तिथे काढत जातात. म्हणजे त्यांची कला ही एक आपल्यासमोर आदर्श आहे. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ हे मूलभूत आकार असतातच. चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ते आपले शरीर. त्यांच्या चित्रातील झाडे पहा, वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून शेंड्यापर्यंत रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून वर उगवण्याची भावना प्रकट होते. अन्य चित्रकार झाड काढताना त्याच्या नेमके उलट म्हणजे वरून खाली रेषा काढतात. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे, मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे आणि उदयोन्मुख जीवन. पहा, या उतार्यात आपल्याला महत्त्वाचा संदेश दिलेला आहे. तर वारली चित्रकार चित्र काढत असताना वरून खाली चित्र काढत नाहीत. वरून खाली म्हणजे नकारार्थी जीवन किंवा आपल्या प्रकारचे एक मृत्यूकडे नेणारे. परंतु जर आपण उगवणारे, खालून एखादं धान्य आपण लावलं तर ते खालून वर उगवत जातं, तसं आपलं जीवनसुद्धा अगोदर कमी गुण घेतले, नंतर प्रगती करून पुढचा टप्पा म्हणजे विकास होणे, उदयोन्मुख म्हणजे आपला उदय होणे, अशा प्रकारचे जीवन. म्हणून ते खालच्या दिशेतून वरच्या दिशेकडे चित्र काढत जातात, हा संदेश त्याने दिलेला आहे. लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. धार्मिकदृष्ट्या या चित्राला खूप मान असतो. भित्तिचित्र चित्रणाऱ्या स्त्रियांना धवलेरी असे म्हणतात. त्यांना कोणत्याही गावात प्राचारण केले जाते. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो, त्या दिवशी ही भित्तिचित्रे चित्रण्याचे काम केले जाते. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्र पूर्ण करतात. पहा, लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौकोन काढला जातो. ते चौकोन अतिशय लग्नासाठी महत्त्वपूर्ण असतो आणि त्याला मान देखील आहे. मग ही भिंतीवरील भित्तिचित्रे चित्रणाऱ्या म्हणजे काढणाऱ्या स्त्रियांना धवलेरी. ज्या स्त्रिया या भिंतीवरती चित्र काढतात विशेष प्रकारची लग्न प्रसंगी, तर त्यांना धवलेरी असे म्हणतात. मग त्या गावात
लग्नाच्या आदल्या दिवशी येतात, त्या गावात त्या प्रवेश करतात, प्राचार्यांकडे प्रवेश करतात आणि ती भित्तिचित्रे चित्रण्याचे काम 7-8 स्त्रिया मिळून पूर्ण करतात. वारली संस्कृतीत भित्तिचित्रे रेषाकृतींना आगळेवेगळे महत्त्व असते. वारली चित्रकार बहुमितिक आकाराची चित्रे काढत असतात. चंद्राच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतला, पानाच्या आकारातून त्याने त्रिकोण अंडाकृती आकार घेतले, पाकळ्या आणि फांद्याच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्याने कमान व अर्धवर्तुळ पाहिली आणि पक्षाच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला. जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. अनेक आश्चर्यकारक आकार व रचना आणि प्रेरणा अशी त्याला साध्या रेषा आणि वळणे याच्या अवलोकनातून मिळाली. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्राकृती प्रकट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे. पहा, या उतारामध्ये त्यांनी चित्र काढत असताना कोणकोणते भाग कुठल्या माध्यमातून शिकले किंवा कशाद्वारे शिकले याचं वर्णन आलेले आहे. भौमितिक आकाराची, भौमितिक म्हणजे गणितीय. चंद्राचा गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतला, चंद्राचा गोल घेतला. तर पानाचा त्रिकोण आकार घेतला. पाकळ्या आणि फांद्या या झुकलेल्या असतात म्हणून त्यांनी त्यांच्याकडून बाक शिकला. चंद्रकला आणि इंद्रधनुष्य यातून कमान, इंद्रधनुष्य आपल्या सर्वांना माहीतच आहे, तर त्याने कमान आणि अर्धवर्तुळी पाहिली. तर पक्ष्यांच्या भरारे, पक्ष्यांची पंख खालती आणि वरती एका दिशेत होतात आणि माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणात त्यांनी समांतर उभे आडवे रेषे, समांतर म्हणजे दोन्ही बाजू समान, पक्ष्यांची पंख एकदाच उडतात, दोन्ही साईड बाजूची एकदाच उभे आणि आडवे रेषांचे आकार त्यांनी शिकले. जवळजवळ असलेले 5 तारे, अवकाशामध्ये असलेले जवळजवळ 5 तारे ते जोडल्यानंतर पंचकोन तयार होतो, तो त्यातून त्यांनी शिकला. म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि हे आपण या सर्व गोष्टीचे त्यांनी अवलोकन निरीक्षण केलं आणि या निसर्गसृष्टीला समजून घेण्याची त्यांची चित्राकृती प्रकट करण्याची त्यांची कला विचार करण्यासारखी आहे. वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. आजकाल टी-शर्ट, साडी, कुर्ता, बेडशीट, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेटकार्ड यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. घरच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकला मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहरे देशातच नव्हे तर परदेशातही उमटलेली आहे. वारली चित्रकला आता ही आदिवासी समाजापुरतीच मर्यादित राहिलेली नाही, तर तिचा प्रचार, प्रसिद्धी, ती वारली चित्रकला सर्वत्र प्रसिद्ध झालेली आहे. टी-शर्ट, विविध प्रकारच्या साड्या, आपण जो कप आणि चहा पितो कप बशीमध्ये, त्या कपावरती ही विविध प्रकारची वारली चित्रे असतात. बेडशीट असेल, पिशव्या असतील, पर्स, भेटवस्तू यावर वारली चित्रे रेखाटलेली आपल्याला दिसतात. घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट वारली चित्रकलाने केली जाते. म्हणजेच वारली चित्रकला ही आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते. आपल्या महाराष्ट्रापुरतीच ती तात्पुरती राहिलेली नसून तिचा परदेशातही उमटलेली आहे. म्हणजे परदेशात देखील वारली चित्रकला सर्वांना माहीत झालेली आहे. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये वारली चित्रकला लागणारं साहित्य, वारली चित्रकला निसर्गाच्या साहित्यातून किंवा निसर्गातून कशा प्रकारे त्यांनी अवलोकन करून शिकली, वारली चित्रकलेचा विकास कसा होत गेला याचा अभ्यास आपण या पाठामध्ये केलेला आहे. तर या पाठाखालील वर्गपाठ तुम्ही वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून पूर्ण करायचा आहे.